उरणमधील यशस्वी शिंदेची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टात केला हजर। राज्य महिला आयोगाकडून यशस्वी शिंदे हत्याकांडाची दखल, उरण पोलिसांकडून मागवला अहवाल। मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यातला आरोपी कर्णबाळा दुनबळे मुंबईत असल्याची माहिती, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। अकोल्यातील तोडफोड प्रकरणातील 3 आरोपी अटकेत, पंकज साबळे, सौरभ भगत पाठोपाठ दीपक बोडखेही ताब्यात। अमोल मिटकरींच्या अकोल्यातल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला, जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार, जय मालोकार यांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप। मनसेच्या सैनिकांनी राज ठाकरेंवर आदेशांवरून हल्ला केला, हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर आरोप। लोकशाहीत मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकप्रतिनिधींवरचा हल्ला ही घटना निषेधार्ह, अमोल मिटकरींवर झालेल्या हल्ल्यावर रवी राणांची प्रतिक्रिया। घाटकोपरच्या होर्डिंग्ज दुर्घटनेतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। सीएसएमटी परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी, हार्बर रेल्वे सँडर्स रोड स्टेशनवरच थांबवण्याचा विचार, तर भायखळ्याचाही जलद थांबा रद्द होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, सोनिया गांधींचे नेत्यांना आदेश, संसदीय पक्षाच्या बैठकीत फुंकलं रणशिंग। वेषांतर करणाऱ्या अल रशीदची ही सर्व पोरं, फडणवीस, शिंदे, अजित पवारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, केंद्रीय गृह खात्याच्या सूचनेशिवाय बनावट बोर्डिंग पास होऊ शकत नाही, संजय राऊतांची टीका। सुनील तटकरे हा फिरता रंगमंच, अजित पवारांना अडचणीत आणण्याचं काम तटकरेंनी केलं, संजय राऊतांची टीका। राजकारणात फडणवीस आहेत तोवर मराठी माणसाला सुख नाही, सुख शांतता हवी असेल तर यांना सत्तेतून बाहेर काढावं लागेल, खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबतच्या भेटीगाठी वाढल्या, अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबा दुराणींनी जलील यांची घेतली भेट। सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे आज निवृत्त होणार, अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रेही आज निवृत्त होणार, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भांगेंची भूमिका महत्त्वाची होती। IRS अधिकारी सुधाकर शिंदे यांची अखेर त्यांच्या मूळ ठिकाणी रवानगी, IAS नसतानाही मुंबई मनपात वर्णी कशी लागली, विरोधकांचा हल्लाबोल, तर सुधाकर शिंदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हवी ती कामं केल्याचा विरोधकांचा आरोप। विधानसभेत डाव्या आघाडीला किमान 15 जागा द्या, भारतीय कम्युनिस्ट पार्टीची मागणी, 15 जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शिव रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद, हा पूल पाडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी। मुंबईतून ऐरोली टोल नाक्याहून पूर्व द्रुतगती महामार्गाकडे येणाऱ्या मार्गाची दुरावस्था, महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। पुणे शहरात आणखी एकाला झिकाची लागण, एकूण रुग्णसंख्या 47 वर, झिका संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांचा मृत्यू। उद्यापासून रायगड रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, कोकण घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात पाणीसाठा 77%, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून 11,000 क्युसेकवर। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवणारं धरण जवळपास 100% भरायला सुरुवात, रात्रभर मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ। कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील पाणी ओसरायला सुरुवात, प्रशासनानं अधिकृतरित्या रस्ता खुला केलेला नाही। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर, तसंच खेडमधील नद्यांची पातळी ही धोक्याच्या वर, पुराचं पाणी खेडमधील मार्केट परिसरात। नंदुरबारच्या सुसरी धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणाचे 3 पैकी 2 वक्र दरवाजे पूर्णपणे उघडले। सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामधील तिरारी खोल्यातील हत्ती कळणे परिसरात दाखल, हत्तींकडून कळणे गावातील फळबागायतींचं नुकसान। नंदुरबारजवळ नेत्रंग शेवडी राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, वळण रस्त्यावरील करण चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे। पंढरपूरच्या सहिष्णू जाधवनं दुसऱ्यांदा केला इंग्लिश खाडी पोहून पराक्रम, 16 तासांच्या संघर्षानंतर खाडी केली पार।
रोजच्या रिमझिम पावसामुळे धुळे जिल्ह्यातील खरीप हंगामात पिकं पिवळी पडायला सुरुवात, पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। मुसळधार पावसानं भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरामध्ये स्मशानभूमीचा रस्ता गेला वाहून। गोंदिया जिल्ह्यात राईस मिलनं उचल न केल्यानं 20 लाख क्विंटल धान्य अद्याप धान केंद्रावर पडून। आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून शबरी वित्त महामंडळाच्या वतीनं वाहनांचं वाटप। जेजुरी गडावर असणारी डोंगरमाथ्यावरील 23 एकर 39 गुंठे जागा मार्तंड देवस्थानच्या नावावर, ही जागा देवस्थानच्या नावे नोंद झाल्यानं विश्वस्त मंडळानं भंडारा उधळून आनंद साजरा केला। पोलीस भरती TWS अंतर्गत उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना तात्पुरती स्थगिती, मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र। भाईंदरमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीनं अंधाराचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग करून तिच्यावर ब्लेडनं वार केले होते। अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या चाकू हल्ला, अमरावती शहरातील राजापेठ अंडरपास मधली घटना। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 158 जणांचा मृत्यू तर शेकडो जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती। वायनाडमध्ये शोधकार्य युद्धपातळीवर, सुरलमाला इथं लष्कराच्या तुकडीकडून शोधकार्य। हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा, इराण रेव्होल्युशनरी गार्डची माहिती, इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये खात्मा केल्याची माहिती। गलवानमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी, पँगॉंग लेकवर पूल बांधला, भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात LAC लगत चीनचा पूल। PV सिंधू, मनिका बत्रा, लक्ष्य सेन यांचे आज पात्रता सामने, ऑलिम्पिकच्या 5व्या दिवशी कामगिरीची उत्सुकता। रोहन बोपण्णानं केली निवृत्तीची घोषणा, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर बोपण्णाकडून निवृत्तीची घोषणा। ऑलिम्पिकमध्ये आयर्लंडवर भारताचा 2-0 विजय, कॅप्टन हरमनप्रीतच्या दमदार कामगिरीनं भारताचा ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित। लेह विमानतळावर उष्णतेचा तडाखा, सलग 4थ्या दिवशी इंडिगो आणि स्पाइसजेटची 4 उड्डाणं रद्द। डोळ्यांवरच्या उपचारासाठी शाहरुख खान अमेरिकेत जाणार, याआधी त्यानं मुंबईत उपचार घेतले होते, परंतु परिस्थितीत काहीच सुधारणा न झाल्यानं अमेरिकेत जाण्याचा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।